कुंडली गवर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमत् सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्धसिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सव्यज्ञानप्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाख्य गुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यांधकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रता। ब्राह्मी नरतनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रभुशङ्करः। गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धेर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। बलवद्भि प्रमाणोत्थ सम्यक् ज्ञानं न बाध्यते आकांक्षतेन चाप्यन्य बाधनं प्रतिसाधनं। बाधितत्वाद्विद्याया विद्यां सा नैव बाधते तद्वासना निमित्तत्वं यान्ति विद्या स्मृतेर्ध्रुवम्। ब्राह्मण्याद्यात्मके देहे लात्वा नात्मेति भावना श्रुतेः किंकरतामेति वाङ्मनः कायकर्मभिः दग्धाखिलाधिकारश्चेत् ब्रह्मज्ञानाग्निना मुनिः वर्तमानश्रुतेर्मूर्ध्नि नैव स्याद् वेदकिंकरः। येथपर्यंत अध्याय पहिला श्लोक क्रमांक 36 ते 40। जय गुंडानाथ महाराज। कर्माने मोक्ष होतो का, ज्ञानाने मोक्ष होतो का, या संबंधीचा आपण काही विचार करीत आहोत। कर्माने मोक्ष होतो असा विचार ज्यावेळी केला गेला त्यावेळी परंपरा साधनत्वाचा विचार कर्माच्या ठायी आहे असा विचार करून आपण पुढे आलो। कर्माने मोक्ष होतो ही गोष्ट जेवढी सत्य मानावी तेवढीच ती गोष्ट असत्य सुद्धा होते जर परंपरा साधनत्व कर्माच्या ठिकाणी आहे असं नाही मानलं तर। कर्माच्या ठिकाणी कर्म मोक्षास कारण आहे, कर्म मोक्षाचं साधन आहे, त्याच्या ठिकाणी साधनत्व राहतं, ही गोष्ट अनुचित होते, असत्य होते। वा त्या मोक्षाच्या असलेल्या सगळ्या प्रक्रियेतून कर्म एकदम बाजूला जाऊन पडतं असा आपल्याला विचार करता येतो। अज्ञान छेदन होणं, अज्ञान निवारण होणं, समूल त्याचा विनाश होणं आणि आत्म्याचं यथार्थ ज्ञान प्राप्त होणं, आत्मप्रमा होणं, आत्मयाथात्म ज्ञान होणं, हा काय तो मोक्षाचा सगळा प्रकार आहे। आणि हा सगळा प्रकार होत असताना अज्ञान जे कर्माचं कारण म्हणून सांगितलं त्या कारणाचा जर समूल नाश करावयाचा ठरला तर अज्ञान कार्यरूप असलेलं जे कर्म आहे ते स्वतःचं असलेलं जे कारण म्हणजे अज्ञान अविद्या उपादान कारण, त्या उपादान कारणाचा म्हणजेच कारणाचा विनाश कदापि ते करू शकत नाही असा आपल्याला विचार या ठिकाणी करता येतो। दुसऱ्या पद्धतीमध्ये विचार करा, कर्माचं असलेलं जे काही फल आहे त्या फलाचा विचार करीत असताना जर कर्म केलं तर कर्माचं काहीतरी आम्हाला फल मिळेल, कर्माने मोक्ष मिळतो असं ज्यावेळी वाच्यता होईल त्यावेळी कर्माचं फल मोक्ष आहे असा सिद्धांत जशाला तसा आहे। ज्यावेळी एखाद्या कर्मापासून त्या कर्मफलाची प्राप्ती होते त्यावेळी त्या कर्मफलाची उत्पत्ती होते, प्राप्ती होते, काहीतरी विकार होतोय, काहीतरी संस्कार होतो, काही ना काहीतरी या चार प्रकारच्या गोष्टी त्या कर्मफलामध्ये आमच्या ठिकाणी होत आहेत। त्याशिवाय त्या कर्मफलाच्या संदर्भाने विचार करता येत नाही। मोक्ष आहे उत्पत्ती मानायची काय? मोक्षाची उत्पत्ती स्वतःच्या
आत्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे, आत्म्याचं जे ज्ञान आहे, त्या आत्म्याच्या ज्ञानाची जर उत्पत्ती मानली तर उत्पत्ती झाली असल्या कारणानं ते विनाशाला जाईल. जो मोक्ष नित्य म्हणून सांगितला, नित्य स्वरूपाच्या ज्ञानाचा म्हणून सांगितला, नित्य सुख प्राप्तीचा म्हणून सांगितला, अनादी असलेल्या माझ्या मूल रूपाच्या ज्ञानाचा म्हणून जो सांगितला, त्याची जर उत्पत्ती मानली, जर जो उत्पन्न होतो तो निश्चित लयाला जातो, त्याचा विनाश निश्चित आहे. कर्माने मोक्ष प्राप्त होतो असं जर म्हटलं तर मोक्ष नावाच्या फलाची उत्पत्ती होईल, आणि मोक्ष नावाच्या फलाची जर उत्पत्ती झाली तर त्याचा विनाश सुद्धा निश्चित आहे. झोपेची प्राप्ती मला होते, झोपेचा विनाश होतो का? होत नाही. रात्री झोपतो, सकाळी विनाश आहे झोपेचा. झोपेचा विनाश म्हणजे जागृती ना. झोप संपून जाते, सुषुप्ती संपली, जागा झालो मी म्हणजे सुषुप्ती संपली ना. अशा पद्धतीचा मोक्ष होईल. आत्ता ज्ञान आहे, आत्ता प्रबुद्ध अवस्था आहे, आणि पुन्हा कधीतरी अज्ञानमय अविद्या आणि त्या अविद्येचा घात झाला की पुन्हा हा जीव अज्ञानी होतो, आणि अज्ञानी झालेला जीव सुख दुःखाला पुन्हा प्राप्त होतो. पण सुख दुःखाची असलेली जी कल्पना आहे, ती सुख दुःखाची कल्पना जी व्यावहारिक धरेवर आहे, ती व्यावहारिक धरेवर असलेली कल्पना इतक्या असलेल्या परमपुरुषार्थाने सुद्धा जर खंडित होत नसेल, जन्म मृत्यूंचा जर चक्र फेरा जर खंडित होत नसेल, तर अशा पद्धतीचा ज्ञानप्राप्तीसाठी केलेला सगळा खटाटोप व्यर्थ आहे. पहिली आपत्ती. दुसरी आपत्ती अशी आहे की श्रुतीने प्रतिपादन केलेल्या सगळ्या असलेल्या आत्मस्वरूपाच्या मोक्षाच्या प्राप्तीच्या अनंतर वा मोक्ष आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर होणारी जी अवस्था आहे, त्या अवस्थेचं जे जे म्हणून काही वर्णन श्रुतीने केलं, त्या सगळ्या असलेल्या वर्णनावर्गात आहे. तिथे अप्रामाण्य येतं. श्रुतीवर अप्रामाण्य आलं, अनुभवावर अप्रामाण्य आलं, मोक्षाच्या स्वरूपामध्ये बदलता. मग कर्माने प्राप्त होणारं असं जर मोक्ष नावाचं फल जर आम्ही निश्चित केलं तर त्या अशा असलेल्या मोक्षाचा काही एक उपयोग कोणत्याही व्यक्तीला नाही, अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. त्याच्यापुढे येतोय आपण, त्याच्याकडे येऊ. आज समारोप करताना तुमची शंका आणि हे आत्ताच याच्याकडे येऊन जा. मोक्षाचा असा विचार करीत असताना कर्माने ज्या अज्ञानाचं छेदन करायचे, त्या अज्ञानाचं छेदन होणं महत्वाचं आहे, त्या अज्ञानाचा विनाश होणं महत्वाचं आहे. अज्ञान नेमकं कशाचं या गोष्टीचा ज्यावेळी विचार केला जाईल, त्यावेळी आम्हाला असं लक्षात येतं की आत्म्याचं हे अज्ञान असल्यामुळे आत्म्याच्या असलेल्या ज्ञानानेच त्याची निवृत्ती होईल, अन्यथा दुसऱ्या कोणत्याही कारणाने त्याची निवृत्ती होणं शक्य नाही. त्यामुळे कर्माने मोक्ष होतो अशा पद्धतीचा विचार आपल्याला मांडता येत नाही. कर्माने जर मोक्ष होतो अशा पद्धतीचा सिद्धांत जर मानावायचा ठरला, कोणत्या कर्माने मोक्ष होतो असा पहिला प्रश्न उपस्थापित केला. कुठलं कर्म केलं म्हणजे मोक्ष होतो? निषिद्ध कर्माचा विचार त्याज्य आहे, सोडला. विहित कर्माचा विचार प्रभाग आहे, नित्य नैमित्तिक आहे, आणि त्याच्यामध्ये प्रायश्चित्त कर्म आहे. मग नित्य नैमित्तिक कर्माचा विचार करा, प्रायश्चित्त कर्माचा विचार करा. प्रायश्चित्त कर्म करायचं का? नित्य नैमित्तिक कर्माचा विचार करीत असताना आणि सकाम कर्म सुद्धा येतं. सकामता सुद्धा विहित मध्येच आहे, म्हणजे जी गोष्ट करावयाची आहे अशामध्ये. विहित गोष्ट म्हणजे काय? विधी आहे त्याचा. त्या नित्य नैमित्तिक कर्माचा विचार केला असता कर्मवाद्यांच्या प्रमाणे, कर्मशास्त्राप्रमाणे जर त्याचा विचार केला तर ते म्हणतात नित्य नैमित्तिक कर्माचं फल काही नाही, परंतु नित्य नैमित्तिक कर्म जर नाही केलं, संध्यावंदनाने हे जर कर्म नाही केलं तर पाप प्राप्ती होऊ शकते, म्हणून नित्य नैमित्तिक कर्माचा आग्रह आहे. निषिद्ध कर्म करू नये, पाप त्याच्यापासून प्राप्त होईल म्हणून. आणि सकामतेचा जर विचार केला तर देवलोकादी, स्वर्ग लोकादी किंवा अवांतर असलेले जे वरचे लोक आहेत, त्या लोकांची प्राप्ती होऊन, पुण्य संपादित होऊन आणि सुख उपभोगण्याच्या संदर्भाने म्हणून तो सगळा काहीतरी अडथळा तिथे निर्माण होईल. म्हणून त्याही गोष्टींचं कर्म, त्याही गोष्टींची आराधना, त्याही गोष्टीचं संपादन आम्ही करू नये.
मग नेमकं काय केलं पाहिजे ते म्हणतात नित्यनैमित्तिक कर्म करा. नित्यनैमित्तिक कर्म केला असता त्याचं फल काही नाही म्हणून सांगता, केवळ पाप निर्माण होणार नाही म्हणून सांगता, आणि नित्यनैमित्तिक कर्मच केलं पाहिजे एवढाच आदेश करता, आणि बाकीच्या सगळ्या कर्मांचा उच्छेद करता, आणि पुन्हा म्हणता कर्माने मोक्ष होतो. जे करायला सांगितलं नित्यनैमित्तिक कर्म त्याचं फल तर शून्य, दुसरं कर्म तर करायचं नाही, आणि मोक्ष नावाचं फळ यायचं कुठून? मोक्षासाठी कर्म तर अपेक्षित आहे का नाही? काही गोष्ट पाहिजेत म्हटल्यानंतर कोणतं तरी कर्म लागेल का नाही? इथे फक्त नित्यनैमित्तिक कर्माचा आग्रह धरता, आणि त्याच्या जोडीला प्रायश्चित्त कर्म जर ज्ञात अज्ञात पातकाच्या संदर्भाने साधारण असाधारण हे एक निश्चित त्याच्यातले म्हणा इथे प्रायश्चित्त कर्माचा सुद्धा आग्रह धरतात. परंतु मुख्य कर्मवाद्याचा सिद्धांत जर तपासला तर त्याच्यामध्ये प्रायश्चित्त कर्माचाही आग्रह नाही, केवळ नित्यनैमित्तिक कर्माचा त्यांनी आग्रह धरला. बाकी कोणतीही कल्पना बाजूला सारा, त्यांच्याच असलेल्या कल्पनेचा विचार केला असता नित्यनैमित्तिक कर्माचं फल काही एक नाही म्हणून सांगता, कोणतंच फल नाही म्हणून सांगता, केवळ पाप निर्माण होणार नाही, होऊ नये म्हणून ते कर्म करावं असं जर तुम्ही प्रतिपादित करीत असाल, आणि केवळ तेवढंच कर्म करणं हे जर आग्रह तुमचा असेल, तर कर्माने मोक्ष होतो हा सिद्धांत तरी बदला, नाहीतर हे वाक्य तरी बदला. बाकीच्या सगळ्या गोष्टी मान्य, निषिद्ध कर्म त्याज्य त्याज्य, हे कोणत्याही पद्धतीत उपादेय नाही, नाही उपयोगाचं नाही, नाही बरोबर आहे. सकामता पुण्योत्पादन करणारी आहे, निश्चित आहे. सकामतेमध्ये सुद्धा निषेधाचा विचार करून विधीचं केलेलं जे परिपालन आहे ते जर यथोचित झालं, काटेकोर झालं, तर संमिश्र फलाची प्राप्ती होणार नाही, केवळ पुण्य प्राप्त होईल. आणि तिथे जर निषेधाचा विचार नाही केला आणि विधीचा विचार जर करीत राहिला तर संमिश्र फलाची प्राप्ती होईल, आणि त्या संमिश्रतेमध्ये अधिक दुःख असेल. कारण का जो निषिद्ध भाग आहे त्या निषेध्य भागाचा विचार नाही केला. असं आहे, अविद्या कार्य असलेल्या सगळ्या जगतातल्या नियमांचा विचार करणारं धर्मशास्त्र. अविद्या चांगली का वाईट, अज्ञान चांगलं का वाईट, जे सुखाला कधीही पोहोचू देत नाही, शिवू देत नाही, नित्य सुख प्राप्त होऊ देत नाही, हे असलं अज्ञान चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं? वाईट आहे ना. विधी निषेधांची असलेली जी जननी आहे ती जननीच अविद्या, आणि त्या अविद्येचा विचार केला असता शास्त्राने सांगितलेल्या नियमांचा विचार करा. शास्त्र जास्ती हो म्हणतं का शास्त्र जास्ती नाही म्हणतं? आम्हाला काय करावं हे जास्ती माहिती असतं परंपरेने, रूढीने. आता ग्रंथ सोडून द्या, रूढीने काय करावं हे माहिती असतं का काय करू नये हे माहिती असतं? घरातल्या आजींना वगैरे विचारायचं देवपूजा कशी करायची, ते सांगत नाही. हे करू नको, हे करू नको, हे करू नको, हे चालत नाही, हे चालत नाही, काय चालतं माहित नाही. शास्त्राचा सिद्धांत आहे असं मला म्हणायचं. अविद्या कार्य असलेल्या सगळ्या जगतातला जर व्यवहार सांभाळायचा झाला आणि त्याच्यातून सुटायचं जर झालं, आणि अज्ञान ज्याच्यापाशी शिल्लक आहे, आवरण ज्याच्यापाशी शिल्लक आहे, अशा असलेल्या व्यक्तीला उपदेश करीत असताना शास्त्राला सांगावंच काय लागेल? कर म्हणून थोडं सांगावं लागेल, आणि करू नको म्हणून जास्ती सांगावं लागेल. हे करू नको, हे करू नको, हे करू नको. निश्चित दुःख फल आहे ना. जे करशील त्याच्यातूनही अंततोगत्वा दुःखाला प्राप्ती. म्हणजे जे सकामतेने मिळवलं जाईल, सकामतेने प्राप्त केलं जाईल असं जे सुख आहे, त्या सुखाच्या सुद्धा अंतिम परिणामाचा विचार केला तर ते दुःख आहे. आणि निषेध्य भाग तर दुःखमयच आहे. मग दुःखाचा जर संबंध संपत नाही म्हटल्यानंतर कमी करावे असं जर ठरला तर सांगावं काय लागेल? कर म्हणून जास्ती सांगावं लागेल का नाही हे करू नको, हे करू नको, हे जास्ती सांगावं लागेल? हे जास्ती सांगावं लागतं. तो निषेध्य भाग, निषेध जास्ती सांगावं लागतं. काय करायचं नाही ही गोष्ट सांगावी लागते, आणि काय करायचं नाही ही गोष्ट ज्यावेळी ठरते
त्यावेळी काय करावं या अल्प असलेल्या गोष्टीचा विचार आम्हाला करता येतो. वारकऱ्यांनी काय करू नये, एक माळ, एक जप, एक एकादशी एवढं सोडून त्यांनी बाकीचं काहीच करू नये. करू नयेचा प्रांत मोठा आहे का करावयाचा प्रांत मोठा आहे? 2-3 तर नियम आहेत. एक वारी करावी, एक रामकृष्णाने जप करावा, देवाचं दर्शन घ्यावं, संपला विषय. आणि करू नये मध्ये असत्य भाषण, असत वर्तन, असत मंडळींची संगती, दर्शन, असत जणांचं दर्शन, सगळ्या गोष्टी आहेत. काय करू नये याचा विचार करणं खूप आहे. पदोपदी त्याला विचार करावा लागेल की काय करायचे आणि काय करायचं नाही. विधी कमी आहे, निषेध जास्ती आहे. त्यामुळे शास्त्र नियमांचा विचार करीत असताना निषेध्य भागाचा विचार आहे. त्यामुळे असा एक सिद्धांत आहे, अनेक स्मृत्या आहेत. ती चिंतन म्हणून आपल्याला सांगते, याच्याकडून थोडंसं बाजूला जाऊन पण उपयोग आहे. अनेक स्मृत्या आहेत. एक स्मृती सांगते फुलाला असा असा स्पर्श कर, ती स्मृती म्हणते असा असा करू नको. जिथे कर म्हणून सांगितलं, दुसरी स्मृती सांगते तसा तसा करू नको. आता विचार कर या गोष्टीचा करायचा का करू नको या गोष्टीचा करायचा? शास्त्र सिद्धांताचा आणि अशा दृष्टीने विचार केला तर सगळ्यांचं काय करू नको याच्यावर भर आहे. एवढी गोष्ट पुढ्यात आणावी लागते आणि काय करायचंय ही गोष्ट मागं सारावी लागते. त्यामुळे निषेध प्रत्येक वेळी, हे करायचं नाही, हे करायचं नाही, हे करायचं नाही. निषेध भाग प्रत्येक वेळी कशासाठी आहे? कुठूनही दुःख प्राप्त होणे असा शास्त्राचा विचार आहे. संतांचा विचार तसा आहे. स्मृती म्हणजे संत वाङ्मय आहे, ऋषींचं वाङ्मय आहे. ऋषी म्हणजे संत नाहीत काय? दर्शनात ऋषी, श्रुतींचं दर्शन झालं म्हणून त्यांना ऋषी म्हणायचं, बाकी संतच आहेत ते. ज्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली, जो आत्म्यामध्ये लीन झाला, परब्रह्माचं ज्याला ज्ञान झालं, ओतप्रोत ज्याला ज्ञान झालं, तो संत आहे. ऋषींना काही संत म्हणता येत नाही काय? संत काय आत्ताचीच आहेत काय? नाही, आधीपासून. त्यांना ऋषी ही संज्ञा केवळ श्रुतीच्या दर्शनाने. मग ते वाङ्मय सुद्धा काय? संत वाङ्मयच आहे. त्या संत वाङ्मयामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा विचार आहे. म्हणजे आचार जीवनाचा विचार केला तर आम्हाला संत वाङ्मयाला सोडता येत नाही. मग आचाराचा विचार करताना ज्ञानेश्वरी वापरा, गाथा पहा, निळोबारायांची गाथा पहा, काय बिघडते काय? अनुभवामृत पहा, आचार जीवनाचा विचार कुठे सापडतोय काय? निश्चित सापडेल ना. ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेवरचं ते वार्तिक असल्यामुळे आचार जीवनाचा विचार बऱ्याच ठिकाणी येऊन गेले. मग त्या पद्धतीचा विचार करीत आपल्याला पुढे जावं लागतं. आचार जीवनाचा विचार तिथेच आम्हाला सापडेल. करू संती केले ते, हे म्हणण्यामध्ये रहस्य. संतांनी जे केलं, वाचा बोलू वेद नीती, आणि करू संती केले ते, महाजनो येन गतस्स पंथा. श्रुतिर्भिन्ना स्मृतिर्भिन्ना, काय करावं माहित नाही. महाभारतातला श्लोक, महाजनो येन गतस्स पंथा. महाजन ज्या मार्गाने गेले त्या मार्ग, महाजन म्हणजे आडनावाचे महाजन नाही, आडनावाचे महाजन सापडतात आपल्या इकडे. ते महाजन असावेत असं काही नाही, महाजन असतील ते. महाजन असतील, महाजन पाहिजेत आपल्याला. त्यामुळे ते ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आम्हाला जाता येतं. त्या मार्गाने जाणे हे श्रेयस्कर. तो मार्ग कसा आहे या गोष्टीचा विचार न करता प्रतिषिद्ध भाग काय या गोष्टीचा पहिल्यांदा विचार करावा आणि मग विधीचा विचार करावा. ज्यावेळी निषेध्य भाग टाकला जाईल, सोडला जाईल आणि त्याच्याहून मार्गक्रमण केलं जाईल, धोके टाळत व्यक्ती चालू लागेल, त्यावेळी होईल काय? तो खराच मार्गावर चालत असतो. काय करू नये हे ज्याला कळतं, तो जे करतो ते बहुतेक विधीच असतो. फक्त प्रामाण्य यावं, प्रबलता यावी याच्यासाठी मी जे करतो याचा उच्चार शास्त्रात आहे का नाही तो विधी तपासावा लागेल. एवढंच काही. ते प्रामाण्यासाठी हा विचार आहे, बळकटीसाठी हा विचार आहे. व्यक्तीने खरंच विचार करावा याचा असतो, तो निषिद्ध भागाचा हे करायचं नाही, याला सोडून मला वागायचं.
एवढं तो करू लागला की त्याच्याकडून होणारं जे कार्य आहे ते विधी आहे, हे शास्त्र आहे, त्याच्यामध्ये येणारी प्रबलता ही आगम आणि श्रुती प्रमाणाने आहे, दुसरी तिसरी कुठून. त्याच्यासाठी म्हणून हे तपासायचं असतं. अशा पद्धतीचा असलेला जो विचार की ज्यामध्ये विधी निषेधाचा विचार करून सकामतेमध्ये असलेला व्यक्ती कर्म करतो, फलप्राप्तीची इच्छा करतो आणि जर विधी निषेधांचं पालन करीत जर कर्म करू लागला तर पुण्य उत्पन्न होतं आणि स्वर्गाधिकांकडे त्याची गती होते, सुखप्राप्ती होते आणि भोगादेव ततो क्षयः. असं असल्यामुळे भोगल्या विना कर्म संपणार नाही की जे प्रारब्ध रूपाने प्राप्त झालेले आहे. अशी सगळी संगती असल्यामुळे त्या सुखाचा सुद्धा प्रतिबंध आत्म्याच्या ज्ञानासाठी म्हणून होतो. त्यामुळे विधीने आणि निषेधाने सुद्धा जे कर्म केलं जाईल त्या कर्माचा सुद्धा विचार आत्म्याच्या असलेल्या अशा ज्ञानाच्या प्रतिबंधाच्या बाबतीत करावा लागेल. आणि जर निषेधाचा विचार नाही केला तर दुःखच दुःख आहे, दुःखच दुःख आहे. निषेधाचा विचार म्हणजे जो विहित भाग आहे आणि विहित भागातला जो विधी निषेध आहे त्याच्यामधला जो प्रकार, निषिद्ध कर्माचा विचार नाही, विधी निषेधातला जो विधी निषेधाचा भाग, जो निषेधाचा भाग आहे तिथे दुःख, तिथे संमिश्रता फळाला. ती असलेली संमिश्रता निश्चित दुःखाला कारण होते. आणि दुःख असे ना का आणि सुख का असे ना, आत्म्याच्या असलेल्या ज्ञानाच्या प्राप्तीमध्ये प्रतिबंधकच आहे, प्रतिबंध आहे. काय ते अदृष्ट आहे ना, अदृष्ट प्रतिबंधक निर्माण करणार. दृष्ट जर जगत प्रतिबंध निर्माण करते तर अदृष्ट असलेल्या या आणि काही कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या या कर्मफलाचा विचार सुद्धा प्रतिबंधकामध्येच आम्हाला करावा लागेल, प्रतिबंधामध्येच आम्हाला करावा लागेल. दुसरी तिसरीकडे आम्हाला या गोष्टीचा विचार करता येणार नाही. आणि जोवर प्रतिबंधका भाव होत नाही तोवर साधारण असलेलं कार्य होत नाही. तर मोक्ष हा काय हाती लागणार आहे? मोक्ष असा हाती लागत नाही. मोक्ष जर हाती लागायचा ठरला तर प्रतिबंधका भाव असा झालाच पाहिजे. सकाम आणि निष्काम अशी असलेली सगळी कर्म यांचा विचार करीत असताना, त्या प्रतिबंधाचं निवारण करीत असताना वेगवेगळ्या असलेल्या विवेकाच्या भूमिका आम्हाला संपादित करता येतात, हातांचे थांबवता येतात. जेवढं म्हणून कर्तव्य तेवढं म्हणून करता येतं. आणि सगळं असलेलं जे काही हा सुखदुःखांचा आणि हा कर्माचा प्रकार आहे हा जिथल्या तिथे बंद करता येतो. परंतु स्वाभाविक असलेली जी माझी इच्छा आहे नित्य सुख आणि नित्य दुःख निवृत्तीची, त्या इच्छेच्या संबंधाने प्रतिबंध याचा आहे का, माझ्या स्वतःच्या असलेल्या यादृच्छिकतेचा आहे का, म्हणजे स्वाभाविक इच्छाच आहे का? नाही, तो कशाचा आहे की स्वाभाविक इच्छा ज्याने निर्माण झाली त्याचा आहे. इच्छाच का निर्माण झाली? अज्ञान. कशा नाही नाही, मोक्षाचा विचार करताना प्राधान्यता देतोच कशाला? ज्ञानात. हो, निश्चित निश्चित. अंतःकरण शुद्धीस्तव हा सगळा प्रकार तपासावा. अंतःकरणाची जर शुद्धी काय घालवायचे, काय तुम्हाला ज्ञान मिळवायचंय? नाही नाही, अज्ञान निवारण तर करावं लागेल ना. बरोबर. हा, त्या दृष्टीने अज्ञान जर तुम्हाला फक्त घालवायचंय तर त्याचा उपाय काय आहे? ज्ञान प्राप्ती करून घेणे. संपला विषय, एवढाच आहे. आता हे ज्ञान प्राप्ती करून घेणं आणि अज्ञान निवारण करणं याच्यासाठी माझ्यापाशी फक्त असलं काय पाहिजे? एक वस्तू मला घालवायची. म्हणजे माझ्यापाशी असली काय पाहिजे? जी वस्तू घालवायची तेवढीच ना. त्याच्या व्यतिरिक्त जर माझ्यापाशी साठा असेल, अनेक जर साठा असेल
तर त्याच्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतील. म्हणजे 4 शत्रू जर असतील, एक मुख्य आहे, एकच घालवायचा आहे, पण काही शत्रू वेगळ्या विभागातले, जे एक मुख्य शत्रू खराच गुंड आहे, पण त्याला मिळालेला जर पोलिसातला एखादा असेल तर तो शत्रू नव्हे काय आहे. आता शत्रू 1 का 2 याला ठोकून घालवता येते, पोलिसाला ठोकता दुःख प्राप्ती वेगळं काहीतरी आहे. तसं अंतःकरणात ज्याच्या केवळ अज्ञान शिल्लक आहे त्याला केवळ ज्ञानप्राप्ती हा मार्ग आहे मोक्षाचा. आणि मलविक्षेप जर असतील तर दुसरेच ना, ते अज्ञानकारी आहे ठीक आहे, त्याचे सहकारी आहे ठीक आहे, पण यांना जर घालून मला व्यवस्थित काहीही दुःख न उपभोगता, जास्ती खटाटोपीत न पडता सुखरूप मार्गक्रमण जर मला करायचं झालं तर काय करावं लागेल? स्थिर दृढ बोध जर करायचा झाला तर मला करावं काय लागेल? या पहिल्यांदी मनविक्षेपादी दोषांना घालवावं लागतं. आणि त्याच्यासाठी मला विचार कर्माचाच करावा लागतो, कारण का हे कर्माच्या प्रांगणातले ही लेकरं त्याची आहेत. मग ज्याची लेकरं त्या आई बापाने घेऊन जावी, आम्हाला घेणं देणं त्याच्याशी नाही. लेकरांना काय मारत बसावं? आई बाप ओरडले म्हणजे पुन्हा अवघड होत. त्यामुळे ज्याची लेकरं त्याच्यापाशी सोडण्यासाठी म्हणून कर्माचा विचार असा करावा लागतो. पण कर्म म्हणून तर परंपरा साधने असं आम्ही म्हणतो. साधन नाहीच असं नाही, परंपरा साधने ही गोष्ट आपण मान्य केलेली आहे, परंतु त्यानेच मोक्ष होतो असा जो सिद्धांत आहे केवळ त्यानेच साक्षात साधन तो देतो, त्याच्यावर आमचं बोट आहे. त्याच्याने काही होत नाही. तलाव खवळलेला आहे, ज्याच्याने खवळला कोणीतरी दगड मारत बसलं, म्हणून तलावामध्ये तरंग उत्पन्न होत आहेत. त्या पोराला बाजूला घेतलं आणि तासभर आम्ही निवांत बसलो, हाकललं त्या पोराला. तलाव आपसुका शांत होतो. आणि आता झाला तलाव शांत. आता पुन्हा आयुष्यात यावत चंद्र सूर्य तलाव कधी बिघडणारच नाही. असं कसं होईल? एक पोरगे गेले, तू पाठ फिरवेपर्यंत दुसरे येते दगड मार. त्यामुळे तिथली अशांतता पुन्हा आहे. मग कर्माने प्राप्त होणारी जी अंतःकरण शुद्धी, ती जर कर्तव्य तत्पर जर मी नाही झालो तर ती पुन्हा अशुद्धीमध्ये जाण्यासारखी. ती जशाला तशी पुन्हा अशुद्ध होईल. आणि पुन्हा अशुद्ध झालेलं अंतःकरण त्याच प्रयत्नाने शुद्ध करावं लागेल. त्यामुळे कर्माची गती मोक्षापर्यंत अंतःकरण शुद्धीद्वारा आहे. आलंबन नदीचं घेऊन मी समुद्रात जाईन, आलंबन नौकेचं घेऊन मी समुद्रात फिरेन, नुसताच समुद्रात मला फिरता येणार, आलंबन लागेल. मोक्ष साध्यापर्यंत जायला कर्म हे आलंबन आहे. मला अज्ञानच फक्त आहे असा विचार आहे का? विधी आणि निषेध यांच्यामध्ये प्रवृत्त होणारा अधिकारी कोण याचा विचार इथे मांडलेला. विधी आणि निषेधामध्ये प्रवृत्त होईलच कोण ते सांगताना ते म्हणतायत की आम्ही शास्त्र श्रुती कोणत्याही पद्धतीमध्ये हे कर हे करू नको या अशा असलेल्या विधी निषेधामध्ये कोणालाही प्रवृत्त करीत नाही. तिला याच्यातून निवृत्त करायचं. विधीचं श्रुतीचं प्राबल्य काय, श्रुतीचा सिद्धांत काय हे काहीच करू नको. कर्मामध्ये गुंतूच नको हे तिला सांगायचंय. कर्माला सोड असं तिला सांगायचं नाही. कर्माला सोडूच शकत नाही ना, कारण का ते कर्म श्रुतीने दिलेलं नाही. जर श्रुतीने ते कर्म दिलं असतं हे तुझं कर्म हे तू कर म्हणून असं सुरुवातीपासून, तर श्रुती म्हणली असती हे मी सांगितलेलं हे सोडून दे. पण हे कर्म अज्ञानवशात अनादी कालापासून मी स्वतः अंगीकारलेलं असल्यामुळे सोडायचं कुणी आणि सुटका कुणी करून द्यायची हा प्रांत होतो. श्रुती म्हणते सोड किंवा नाही, श्रुती म्हणते सुटलं पाहिजे. मग कसं सुटलं पाहिजे हा त्याचा विचार आम्ही सांगतो. ते सुटलं पाहिजे. कर्म होणारच नाही असा प्रकार करता येणार नाही. उपाधी आहे, अवच्छिन्न आहे, म्हणजे कमी देशात राहणार आहे. आणि कमी देशात म्हणजे द्वैतातच राहणार आहे ना. हा उपाधी द्वैतातला का अद्वैतातला, एकच स्थितीतला का अनेक स्थितीतला आहे? हा उपाधी अनेक स्थितीतला आहे. नाही तसं नाही. ज्ञानाचा विचार कर्माचा विचार कोणाचा आहे? अज्ञान कार्य. जे आत्मा अज्ञान कार्य का? नाही, अज्ञान कार्य आत्मा नाही. आणि आत्म्याचं होणारं जे शुद्ध बुद्धीला ज्ञान आहे एकदा ते काय अज्ञान कार्य का? ते अज्ञान कार्य नाही. त्यामुळे ज्ञानाचा पर्यंत निराळा आहे आणि याचा पर्यंत निराळा आहे. हे चालत राहील.
झोपलेला व्यक्ती झोपेत डास चावला म्हणून झोपलेला आहे, त्याला काही कळत नाही. आणि झोपलेला असला तरी डास चावल्यानंतर हात उचलतो का उचलत नाही? उचलतो. कळतं काय त्याला? नाही. सकाळी एवढा पाय सुजलेला कळला, ते काय म्हणतात की त्याला गुद आलं, गुद. असं एवढं ज्यावेळी सुजून येतं ते त्यावेळी कळतं काहीतरी चावलं असेल म्हणून. त्याला माहिती सुद्धा नसतं. हे काम त्याचं हे काम करीत राहतं. याचं काम चालू आहे. हा, सत्ता त्याची घेईल, याचं काम चालू आहे. पण मी जो स्वतंत्र ज्ञानाचा विचार करणारा जो आहे, ज्ञान ज्याला व्हायचंय किंवा जो ज्ञान आहे मी, त्याचा प्रांत मात्र निराळा असल्यामुळे इथे त्याचा विचार आपल्याला करता येईल. हे करीत राहणार साधू पुरुष. इथे शंका ती घेतलेली ना पुन्हा, की तुम्ही ज्या मिथ्या ज्ञानाचा विरोधी म्हणून आत्मज्ञानाला पुढे उभं करता, त्या आत्मज्ञान झालेल्या महात्म्यांकडे पाहिल्यानंतर आम्हाला असं मुळीच वाटत नाही की त्याला आत्मज्ञान झाले, कारण का तो आमच्यासारखाच वागतो. खरंच आत्मज्ञान मिथ्या अज्ञानाचे विरोधी आहे काय? कारण का व्यवहार तर तशी जशाला तशी चालले. जर विरोधी राहील असं तर व्यवहार खंडित झाला नसता काय? असा विचार, ही शंका पुढे आहे ती जशाला तशी. म्हणजे आपण ग्रंथ जसा चालतोय त्या दिशेने चाललो ही आनंदाची. आपली पावलं बरोबर चालली. आणि ही मला मिळालेली पावती की मी जे बोलतोय ती ही शंका उत्पन्न करणार आहे. म्हणजे शंका गर्भीत ठेवून मी बोलतो हे खरं आहे. तर असे आपण असा विचार करतोय की ह्या अशा असलेल्या सगळ्या कर्माने मोक्ष होईल का? प्रायश्चित्त कर्माचा विचार सोडून देता येतो, करत नाही. आणि नित्य नैमित्तिक कर्माचा विचार करा एवढंच तुम्ही सांगता, आणि फल तर काही सांगत नाही. त्याचं फल निदान मोक्ष तुम्ही सांगितलं असतं तर आम्ही खंडन मंडन करायला काहीतरी पुढे तरी आलो असतो ना. तुम्ही म्हणताय त्याचं फल शून्य आहे, पाप फक्त निर्माण होणार नाही एवढंच आहे, आणि बाकीची सगळी कर्म त्याज्य. आणि कर्म मोक्ष तर कर्माचं फल आहे. म्हणजे नेमकं आम्ही वेडे का? आम्हाला समजलं खरंच. अरे ज्याचं फल ते नाही ते त्याने मिळेल असं कसं म्हणता येतं? साध्य साधन भाव तरी आहे काय? त्याच्यात सामर्थ्य तरी आहे काय? नाही सामर्थ्य त्याच्यामध्ये. त्यामुळे केवळ नित्य नैमित्तिक कर्माचा आग्रह करून मोक्ष प्राप्त होतो असं म्हणता येणार नाही. मग मोक्ष कशाने प्राप्त होईल? मोक्षाच्या असलेल्या स्वरूपाचा विचार केला तर आम्हाला निश्चित लक्षात येतं अज्ञान कार्य असलेलं कर्म, अज्ञान जे त्याचं कारण, त्याचा छेदन कदापि करू शकत नाही, पहिली गोष्ट. त्यामुळे त्याच्याने मोक्ष होणार नाही. दुसरी गोष्ट, नित्य नैमित्तिक कर्माचं फल काहीच नाही असं म्हणतात. असं नाही. मग आम्ही सांगतो ना त्याचं फल आहे, आम्ही म्हणतो स्वर्ग, त्याचं फल स्वर्ग आहे. काहीतरी त्याच्यातून विधान होतंय, काहीतरी त्याच्यातून प्राप्ती होते आणि अभावात्मक फल प्राप्त होईल. असं कसं प्राप्त होईल? पाप होणार नाही हे काय फल आहे काय? काहीतरी उत्पन्न कर्म आहे ना. उत्पत्ती कशाची? अभावाची. अभावाची अशी उत्पत्ती होत नसते. मग फल काय सांगावं? सगळ्या कर्माचं फल कुठपर्यंत घेऊन जातो? सगळ्या कर्माच्या फलाचा अंतिम देश काय? स्वर्ग कामो यजेत. काहीही कर्म करा, कामना काय? अंतिम कामना स्वर्ग प्राप्ती. नित्य नैमित्तिक कर्माचं फल सुद्धा काय रे? स्वर्ग प्राप्ती. अंततो गत्वा ज्यावेळी त्याचं सम्मिलीकरण होईल आणि परमापूर्व त्याच्यातून निष्पन्न होईल, ते परमापूर्व निश्चित काय काम करेल? स्वर्ग देईल तुम्हाला. स्वर्ग देईल म्हणजे नेमकं देईल काय? सुख देईल. एवढंच काय ते सुखा. मोक्ष नाही देणार. मोक्ष फल जर तसं मानलं तर उत्पत्ती, प्राप्ती, विनाश, विकार. स्वर्ग तर अलीकडे आहे ना, सुखोपभोग तिथे अधिक आहे. एवढाच काय तो विचार. इंद्रादी देवतेंची असलेली अनन्य भक्ती सांगितली का विष्णू अधिक देवतेंची अनन्य भक्ती सांगितली? जो मोक्ष देईल समर्थ आहे तोच ईश्वर. मग इंद्र देव आहे. मग 33 कोटी नाही, 333 कोटी असू दे, देव आहे. देणं घेणं काय? एकेका कामाला लावलेत. नगरपालिका कामाला लावते का नाही लोकांना? ते काय साहेब असतात कसं?
पण काम करून घ्यायचंय, कोणाला पैसे द्यावे लागतात? साहेबाला नाही. चपराशी घे 50 रुपये, एवढी फाईल पुढे सरकव. कचरा झाडणारा असतो, रस्त्यावर पडलाय, त्या मुख्य अधिकाऱ्याला फोन लावायचा नाही, याला 10 रुपये हातात टेकवावे लागतात, तो 2 सुपल्या जास्ती बोलून घेऊन जातो. मग देवतेंचं काम असं आहे, देवता आहे देवता आहे देवता आहे म्हणून त्याचा जो बहु आहे मोठा, तुमच्यात 33 कोटी देव आहेत, म्हणजे सगळे देव काय असे आहेत का? काय 33 कोटी 33 करोड नाही म्हणे, 33 प्रकारचे. तुला कोणी सांगितलंय उद्योग प्रकार आहेत का करोड आहेत? आम्ही करोड म्हणू, प्रकार म्हणू, नाहीतर अजून 10-20 शून्य त्याच्यावर असतील. देवता देवता आहेत म्हणजे गण आहेत, एवढाच त्याचा अर्थ आहे ना. ईश्वर नाही, ईश्वर मात्र एक स्वरूपाचा आणि कार्यरूपाने, कार्यब्रह्म रूपाने 5 प्रकार, की ज्याच्यामध्ये उत्पत्ती होतीये, स्थिती होतीये, संहार होतोय, निग्रह होतोय आणि अनुग्रह, निग्रह किंवा प्रतिग्रह. 5 रूप त्याची सांगितली. मग ते विष्णू, ब्रह्म किंवा हिरण्यगर्भ किंवा सूर्य, महादेव, देवी आणि गणेश. 5 आहे, एकच ईश्वर, पण कार्य रूपाने 5 आहे. एवढाच काय तो भेद. 5 ईश्वर आहेत असं आम्हाला म्हणायचंच नाही, कार्य रूपाने भिन्न भिन्नता आहे. मग त्यांच्या असलेल्या स्वरूपाप्रमाणे, कार्यब्रह्मतेप्रमाणे, आकाराप्रमाणे, त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांची उपासना निरनिराळी, त्याच्यामुळे त्यांचे संप्रदाय निरनिराळे. हा काय त्याच्यामध्ये फार काय वादाचा मुद्दा असला पाहिजे असं काही नाही. यांनी म्हणावं की तूच का श्रेष्ठ, यांनी म्हणावं आम्हीच का करेन, असा काही हा मूर्ख प्रलाप. नित्य नैमित्तिक कर्माना जर मोक्ष नाही, त्या कर्माचा त्याग केला. कशाचा? नित्य नैमित्तिक. हा, जर मोक्ष देत नसेल बरोबर, तर त्या कर्माचा त्याग केला. बरोबर. आणि अंतःकरण आपलं जर शुद्ध असेल आणि त्या शुद्धीची स्थिरता मला निश्चित माहिती असेल की ज्ञान प्राप्ती होत नाही तोच तर माझं अंतःकरण शुद्धच राहणार आहे, हे जर मला निश्चित माहिती असेल तर नित्य नैमित्तिक कर्माचा आज माझ्या समोर त्याग केलेला चांगला. नाही, साक्षी व्हायला पाहिजेत ना कुणीतरी. मी साक्षी होतो, या गोष्टीचा साक्षी कुणी होणार नाही, या गोष्टीचा साक्षी कुणी होणार नाही. मग ही शक्यता आहे का? ही गॅरंटी आहे का? ही बोलायची गोष्ट आहे का? नाही, होऊ शकत नाही. मग होऊ शकत नाही, नाही होऊ शकतंय, गॅरंटी देतो आम्ही. नाही, वाटत नाही तसा शास्त्र सिद्धांत नाही. तुम्हाला वाटतं हे प्रमाण नाही, मग शास्त्र सिद्धांताप्रमाणे विचार काय करावा लागेल? डळमळीत कधी शेवटाला झाल्यापेक्षा आत्तापासून चालू ठेव, म्हणजे शेवटाला तू उडी टाकणार नाही. म्हणजे शिजेपर्यंत थांबायचा आणि निवेपर्यंत नाही थांबल्यावर भोजन होईल काय? तसं आहे ते. शिजेपर्यंत भूक आवळून खूप धरेल आणि निवेपर्यंत नाही थांबला म्हणजे हात तरी भाजेल, तोंड तरी भाजेल, जेवण होणार नाही, फल हाताला लागणार नाही. आणि शेवटाला जरी डळमळीत झाला तरी दुर्डापरोक्ष ज्ञान होणं अशक्य. अपरोक्ष ज्ञानानंतर सुद्धा प्रमाणा संभावना, प्रमेया संभावना आणि विपरीत भावना जर डोकं वर काढते तर त्याच्या आधी जर मी थोडंसं काहीतरी मिश्रित ठेवलं, नाही म्हणे एकच थेंब विष पडले, दुधाचं भांडं खूप आहे, 10-20 लिटर दूध आहे, नाही एकच थेंब विष आहे, काय होणार नाही. फार फार तर सगळ्यांना झोप लागेल 2 तास, घेताल दूध, नाही एकच थेंब आहे ना, काय बिघडते? नाही नाही, जाता जाता आचार्यांनी नाक पुसून हात त्या ह्याच्यात घातला, हो 1000 लिटर पाणी आहे, आणि त्याने नाक पुसले फक्त, काही लागले नाही, पण हाताने असं ढवळून गेलंय. पाणी पिता शुद्ध का अशुद्ध? दिसायला तिथं काही नसतं. शुद्ध म्हणायचं का अशुद्ध म्हणायचं का? पाठीभर माती टाकल्यावर अशुद्ध होतं पाणी. आज थोडं पडलं तरी झालं ना ते अशुद्ध. तुपामध्ये माशी पडली की माशीच बाजूला काढली जाते, तो विचार करायचा नाही. ते मुख त्याला किंमत आहे ना खूप. 2000 रुपये किलो गाईचं तूप आहे, मग माशी बाजूला काढली जाते आणि पाण्यात पडली तर ही तर भेदबुद्धी घातक आहे ना. पाणी टाकता तूप टाका. लोकांना अलीकडे फार हे निर्माण झालं, आम्ही मांसाहार करीत नाही, पण मांसाहार करण्याची इच्छा प्रबल दिसते. कशावरनं? पिझ्झा खायचा आहे,
कसला खायचा पिझ्झा? खोपडीच्या आकाराचा खायचा. काय नडले? साचे निघाले, मुंबईच्या रस्त्यावर विकतात. आता पिझ्झा चांगला असा गोल मिळत होता पोळीसारखा, भाकरीसारखा, त्याला आता खोपडीचा आकार दिला. खोपडी खातो, कवटी खायला लागला पिझ्झा खायला लागला. काय खातो नेमकं तू? त्याच्यातून इच्छा दिसते, आणि ती इच्छा काय आहे? साक्षात मांसाहार केल्याचं पातक दाखव. आभास का असे ना, आभासच दुःखाला घेऊन चाललाय सगळीकडे. मी नाही, मी आहे, मी नाही, मी आहे असा म्हणणारा व्यक्ती जर समाजात मूर्ख ठरतो, तर हे असा खाणारा, आभासी खाणारा सुद्धा तत्समान पातकी नाही का? तत्समान पातकी. जो महापातकी आहे, त्याच्या शेजारी बसलेला, चोराच्या शेजारी संगती करून बसलेला जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला त्रयस्थ व्यक्ती काय म्हणतो? चोरच असेल. चोराची संगती त्यांनी केली चोराची संगती करतो म्हणजे नेमकं काय? नाही, भले तो चोरी करत नसेल, कितीही चांगला असेल, विश्वास ठेवतील का लोक? नाही, याचे बसणं उठणं काय आहे, हे काही चांगलं नाही. त्यामुळे हे तत्समान पातक म्हणजे जवळजवळ तेच आहे, फक्त त्याची जी तीव्रता आहे ती तीव्रता कमी अधिक असू शकते. याचा विचार जिथे तिथे ज्याचं त्यांनी अनुभवाने करावा. कशाला अनुभव? म्हणजे खरी तीव्रता तेवढीच आहे का कमी तीव्रता होते? मद्यपीला जी शिक्षा होते तीच मद्यपीचा संबंधी त्याला होते का? अनुभवाने तपासा. आपल्याला काही सांग, मी तेवढा हुशार नाही आणि मला त्या प्रांतात जायचं सुद्धा नाही त्यामुळे तत्समान एवढंच रिले शास्त्राने असेल. मग कमी अधिक असू शकतं, नसू शकतं, आपल्याला त्याविषयी ज्ञान नाही किंवा निर्णय मला करायचा आहे. म्हणजे सत्कर्म मोक्ष देत नाही. सत्कर्म अंतःकरण शुद्धीत देत. या उलट नामस्मरण सुद्धा अंतःकरण शुद्धीच देतो. नाम जप अंतःकरण शुद्धीच देतो, आणि नामस्मरण, पहिलं वाक्य माझं चुकीच आहे, अनावधानाने. नाम जप अंतःकरण शुद्धीच देतो, आणि नामस्मरण मोक्षच देतो. ही गोष्ट समजते का बा? या गोष्टीचा विचार उद्या आपल्याला करायचा. हे आता फक्त लक्षात ठेवा वाक्य. नाम जप अंतःकरण शुद्धीत देतो, संतांचं रहस्य सांगतो. नाम जप अंतःकरण शुद्धीत, मर्यादा आहे, ठरलंय काय आहे? हरिर हरिती पापानी, पाप हरण करणं एवढंच सामर्थ्य. कशाचं? नाम जपाचं. मोक्ष देईल? नाही. मोक्ष कोण देईल? नामस्मरण. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. स्मरणात मोक्ष आहे आणि जप करण्यामध्ये अंतःकरण शुद्धी. मग स्मरण आणि जप याचा विचार आपण उद्याच्या भागात, आत्ता विचार करायचं काही कारण नाही, किंवा आत्ता तो राखून ठेवा याच्यावर विचार करा. संतांना काय सांगायचंय, सिद्धांत काय आहे, आणि आपण नेमकं मुखी नाम हाती मोक्ष म्हणल्यावर विचार कशाचा करतो, ही गोष्ट लक्षात घ्या. हे संत वचन आहे, खोटं अजिबात मला म्हणायचं खोटं नाहीच. मी म्हणलो तरी ते खोटं नाही पण ते खरं जपाच्या संदर्भाने आहे का स्मरणाच्या संदर्भाने आहे, ही गोष्ट निराळी, संगतीच निराळी. संतांचं बोलणं सोपं आहे, पण सिद्धांत गहन आहे, रहस्य खूप मोठे गूढ आहे. जप वेगळा, स्मरण वेगळं. निश्चित 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 त्रिकाली आहे. जप करताना स्मरणच होतं ना. आहे कसं कसं होतंय? राम म्हणून जप केलं ते नामाचं स्मरण झालं. दिसला का राम? दिसला नाही. मग कसलं स्मरण झालं? नामाचं झालं स्मरण. नाही, नामाचं स्मरण काय? आपल्या नाव घ्यायचं मग स्वतःचं. ज्याचं नाव घेतल्यावर ज्याचं रूप समजतं त्याचं स्मरण केलेलं चांगलं ना. राम म्हणल्यानंतर राम काका आठवला, उत्तम गोष्ट झाली, कारण का आठवला ना तो. इथं राम 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 म्हणून राम कुठे माहितीच नाही. हा कर्म आहे, नाही शास्त्राने सांगितले, विधी आहे. मग त्याचं फल काय? अंतिम फल अंतःकरण शुद्धी. जर काही कामना मी नाही केली तर, आणि जर मी कामना लावली तर पोराचं चांगलं होऊ दे, सगळा जप पोराच्या कामाला लागेल, वारकरी मातीत जाईल
सगळ्या वाऱ्या त्याच्या देवा एवढी वारी केली, एवढं घराचं चांगलं होते. किती वाऱ्या केल्या? 50-60 वर्षाच्या. देव किती ओढतो त्याच्यातलं कोणाला म्हणजे खाणार आहे हा खाणार आहे. कारण का हा एका ठिकाणी थांबलेला आहे ना, आणि त्याला दुसरीकडे जायची परमिशन पुंडलिकाची नसल्यामुळे जो येऊन पुढे वाढतो त्याचं हिसकवून हा जास्ती घेतो. हा जर धावणारा राहिला असता तर सगळीकडे जाऊन खाऊन येऊन तृप्त थांबला असता. असू दे आता तुझं नको म्हणा. हा एका ठिकाणी बांधून आहे, एका ठिकाणी उभा आहे. भूक तर प्रचंड आहे आणि देता काय? हेच भावाचा भूकेला म्हणायचं. उत्तम साधकाला खरीच गोष्ट आहे, आणि आपल्याला भावाचा नाही तपाचा भूकेला आहे. आणि तप अशा पद्धतीत खातो. तू म्हणला, आम्ही म्हणलो काय? आम्ही ते म्हणलं काय? तर नाही, तू म्हणलं एवढं होऊ दे, एवढं होऊ दे, तर त्याची किंमत आहे. मग त्याची किंमत केवढी? एवढी किंमत आहे. तू किंमत त्याची केली म्हणून तेवढी आहे, आणि माझ्याकडे सोपवली तर किंमत करायची. मग रामपाल केलाय, एका नामाची किंमत माहित नाही मला, आणि तू केली तर एवढं नाम घे आणि एवढं फल दे, घेतो. त्याला काय? अमूल्य वस्तू तू जर द्यायला लागला तुच्छ कामनेसाठी तर घेणार कोण नाही. व्यवहारी सगळ्यात मोठा तर देव आहे. व्यवहारच त्याच्या अस्तित्वानी आहे, जगतच त्याच्या अस्तित्वानी आहे. तर सगळ्यात मोठा व्यवहारी आपल्यापेक्षा तो. त्यामुळे एक फळ अंतःकरण शुद्धी होईल, काहीच कामना नाही केली तर निष्काम अंतःकरण शुद्धी मिळेल. आणि काही कामना केली जैसे थे वैसे. हात फिरवत होता, आताही हातच फिरवतोय. डोक्यात नाही, हातात नाही, पायात नाही. कुठंच काही राहत नाही. एवढं करून, सगळं करून, एवढं करून मिळालं काय असं म्हणून ओरडणारे वारकरी सुद्धा. कारण का एक भावना शेवटाला आली. आणि याच्या उलट भगवंत म्हणतो, अंतकालीच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. कितीही पातक केली आणि शेवटी माझं स्मरण झालं, माझं नामस्मरण केलं, एक मुक्ती देत होता. ही गोष्ट निराळी आहे, कारण त्याला त्याची किंमत आहे. त्यामुळे याचा विचार असा करा, जप शुद्धीस्तव आहे, स्मरण मुक्तीस्तव आहे. याचा जास्ती खुलासा पण उद्या करू. कर्म की जे नित्य नैमित्तिक म्हणून सांगितलं, कदापि तुम्हाला मुक्ती देऊ शकत नाही. फार फार दिलं तर अंतःकरण शुद्धी देईल, आणि अंतःकरण शुद्धी महत्वाची नाही असं नाही, महत्वाचीच आहे. परंतु ज्याच्या अंतःकरणामध्ये केवळ अज्ञान शिल्लक आहे, मल विक्षेप निवृत्त झालेले, आणि तो श्रवण मनन निधिध्यासनामध्ये प्रवृत्त होऊन विधीने संन्यस्त झालेला आहे, त्याला मात्र कोणत्याही पद्धतीचं हे सांगितलेलं विधी कर्म करणं बाध्य नाही. त्याला त्याचा विचार स्वतंत्र आहे. कारण का विधीने संन्यस्त झाला, आम्हाला संन्यस्त व्हायचं नाही आणि कर्माचाही त्याग करायचा आहे, होणेच शक्य नाही. विधी सांगतोय ना कर्माचा त्याग करायला, सगळं सोड. जसं जसं घेतलं तसं तसं सगळं सोड. नाही म्हणे मी ब्रह्मचारी आहे आणि मी म्हणून काय सोडायचं? मागच्या जन्मात होता का? नाही म्हणे मागतो, मला 3 जन्माचं ज्ञान आहे, 3 जन्म मी ब्रह्मचारीच होतो, 4था 5वा मागचा 100वा एक ब्रह्मराक्षस होता. मागच्या जन्माच्या संदर्भाने सांगतो, ब्रह्मराक्षस होता. आणि वामदेव नावाचा एक शिवयोगी चालला होता. शिवयोगी म्हणजे शिवाचं ध्यान करणारा आणि योग मार्गाने शिवत्वाला प्राप्त झाले, भस्म लावून चालला. एका वनातून जात असताना त्या वनात ते ब्रह्मराक्षस होतं. आणि ब्रह्मराक्षसाचा स्वभाव काय? तपस्वी दिसलेला ब्राह्मण, त्याला काहीच दुसरं काही नाही, घात त्याचा करायचा, वैष्णवाचा घात केला पाहिजे अशा वृत्तीचा जो तो ब्रह्मराक्षस आहे. गवणी लक्षणेनी समजा हा मुख्य आहे ब्रह्मराक्षस इथला. तो त्याच्यावर आक्रमण त्यांनी केलं, अंगावर त्यांनी झेप घेतली, भस्माचा स्पर्श झाला आणि एकदम बाजूला झाला. आणि बाजूला झाल्यानंतर त्याला सगळ्या पूर्वजन्माचं ज्ञान झालं. किती? 25 पूर्वजन्माचं ज्ञान झालं. आणि 25 पूर्वजन्माचं ज्ञान झाल्यावर त्या वामदेवाने विचारलं की बाबा तू कोण आहेस? ब्रह्मराक्षस सांगतोय
मी मागच्या 25व्या जन्मात ब्रह्मराक्षस होतो, पुन्हा वेगवेगळ्या योन्या भोगत भोगत मनुष्यत्वाला प्राप्त झालो, आणि पुन्हा मनुष्यत्वाला प्राप्त झाल्यानंतर जी मागच्या 25 जन्मापूर्वी चूक केली होती ती पुन्हा केली, आणि पुन्हा ब्रह्मराक्षस झालो. याच्यातून सोडवा. कसं सोडवायचं? याच्यातनं तप देऊन सोडवता येतं, जप देऊन सोडवता येतं नाही, ज्ञान देऊन सोडवता येतं. एक ज्ञान आहे, असंग शस्त्रेण दृढेण छित्वा. असंगता ही शस्त्र आहे, आणि त्या शस्त्राने दृढतेने आम्ही त्याचं छेदन करतो, त्याचा नाश आम्ही करतो. ज्ञान देऊन त्याला सोडवलं. शिव काय आहे सांगितलं? ब्रह्मराक्षस मुक्त झाला. ज्ञानाची अपेक्षा आहे. ज्ञान इतकं मोठं काम करतं, तिथे हे काही काम होणार नाही, कारण उपाधीच नाही. मागचा जन्म जो त्याचा सांगितला गेला आहे का नाही, कधी मनुष्य होता, कधी गाढव होता, काहीतरी होता, काहीतरी चूक केली होती, ते 3 जन्मापासून ब्रह्मचर्य सगळं कसं काय आहेच काय सोडायला? अरे सोडायला आहे काय म्हटल्यापेक्षा तू सोडलेलं किती आहे ते तरी पहा. ब्रह्मचर्य म्हणजे सोडलं काय? काय सोडलं? काय नाही. बुद्धी सोडली नाही, बुद्धी सोडली. वासना सोडली नाही, वासना सोडली. अंतःकरण वृत्तींमध्ये वेगवेगळ्या असलेल्या ज्या वृत्त्या आहेत, ज्या छटा आहेत, त्या छटा सोडल्या नाही, सोडल्या. कामना, भविष्यगत त्याचं चिंतन सोडलं नाही, सोडलं. मग सोडलं काय? फक्त प्राप्ती नाही, आता त्या विषयांची. मला करोडपती व्हायचं ही कामना आहे, करोड रुपये नाहीत, कामना आहे ना. करोड रुपये जे जड आहेत ते पेटवले की जळून जाते, पण आतली कामना जळून जात नाही. पेटवलं तरी पेटवल्यावर वाढते, जाळले 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 म्हणून. सुख दुःखाला कारण जगत नाही, तर अंतःकरण वृत्ती जी अनुकूल प्रतिकूल आहे ती सुख दुःखाला कारण आहे. हे अनुकूल आहे का सुख आहे, हे प्रतिकूल आहे का दुःख आहे. दगडच आहे, अनुकूल प्रतिकूल काय? त्याच्याविषयी सुख दुःख तर व्हायचं काय? जड आहे ते, काही सुखाला कारण आणि दुःखाला कारण होणार आहे काय? नाही होणार. परंतु अनुकूल प्रतिकूल बुद्धी जी माझ्या ठिकाणची ती मात्र सुख दुःखाला कारण होते. ती जर सोडली असेल तर मग तू अग्नी सेवा न सांडिता असलेला असा तू संन्यस्त आहे. मग ते माऊली म्हणतात तू संन्यस्त आहे, तुला काही करायची गरज नाही. वैचारिकतेनेच तू संन्यस्त आहे, हरकत नाही. संन्यास धर्म बाह्य आहे असं थोडीच आहे, अंतर आहे, अंतर्धर्म आहे. अंतर्धर्म प्रकटला म्हणजे मग बाह्य असलेल्या गोष्टींचा त्याग करावा का नाही, उपाधीचाही विचार करावा लागतो. गाढवाचा उपाधी प्राप्त झाला असता आणि अंतःकरण तुझं संन्यस्त आहे म्हटलं असतं, आणि संन्यस्त जर अंतःकरण करून दिलं असतं, काम चाललं असतं काय? नाही काम चालत. हेच पाहिजेत ना, याच्यातच मोक्ष होईल ना. गाढवाच्या रेड्याच्या देहात मोक्ष व्हायला आपण तो काही ज्ञानेश्वरांच्या जवळचा रेडा आहे काय? बर त्यांच्या वेळी रेडा एकच होता काय? ज्ञानेश्वर माऊलींच्या वेळी किती होते काय माहिती, रेडेच रेडे होते. बर एवढे रेडे होते की त्यांना कापलं देवी पुढे तरी संपत नव्हते, त्यावेळी करीत असत. एकच रेडा कस काय मुक्तीला गेला? किती जन्म त्यांनी काय काय केले तुम्हाला काय माहिती ना आम्हाला काय माहिती. एकटा. मग ती दुर्बोध अशी गोष्ट आपल्यासोबत होती अशी कल्पना करणं अगदी या जगतातल्या सगळ्यात मोठ्या दुःखाला आमंत्रित करण्यासाठी कसं काय व्हायचं? होणंच शक्य नाही. हे महत्वाचं आहे. मग याच्या संबंधाने असलेले जे नियम ते करावेच लागतील. अंतःकरण वृत्ती जरी संन्यस्त झाली एखाद्या व्यक्तीची तरी त्याला नित्य नियम तो सोडता येणार नाही. उदाहरण नाथ महाराज आहे, संन्यस्त होते वृत्तीने, वृत्ती संन्यस्त होती. शांती ब्रह्म म्हणायचंच कोणा संन्यासालाच म्हणा. वृत्तीने संन्यस्त होते का नव्हते? संन्यस्तच होते. सगळं सोडून बसले होते काय? काही नाही. तसं नाही. याच्या संदर्भाने जो नाही म्हणून तर मग विधी करा. याच्या संदर्भाने सुद्धा बाह्य जो विधी आहे तोही करा आणि अंतर तोही विधी करा. म्हणजे मग तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा त्याग करून केवळ त्या असलेल्या ज्ञानाकडे जाता येईल. पण आहेच काय अवघड गोष्ट नित्य नियम करण्यामध्ये? काहीच अवघड गोष्ट. एवढा वर्षा काठी कधीतरी यायची गोष्ट. दररोज देवपूजा करणे काय अवघड आहे?
सोपवून द्यायची काम आहेत. 60ला आलेल्या व्यक्तीने 50ला आलेल्या व्यक्तीने मुलाला लावलं पाहिजे पूजेला. जर नाही लावलं तर पुढे पूजा होणार नाही. कुलाचा घात मुलगा करतोय असं म्हणल्यापेक्षा तुम्ही कुल परंपरा विच्छिन्न केली असेल, कारण का त्याला माहित नव्हतं आणि तुम्ही बसवलं. हा, त्याच्याकडे दोष जायचा आहे तेवढा जाईल, पण मुख्य दोष तुमच्याकडेच येईल. दुर्योधनाने युद्ध चालू केलं, कुलपरंपरा विखंडित होणार नव्हती काय? अर्जुनालाच कशाला शंका आली लुप्तपिंडोदक क्रिया म्हणायला? अरे स्वतःकडे काहीतरी दोष येईल की भावना उत्पन्न झाल्यामुळे तो विचार करतोय, त्याला देणं न घेणं. तो म्हणतोय राज्य मिळालं म्हणजे विषय संपला, भीष्म गेला हरकत नाही. धृतराष्ट्र कधी जातोय वाटत आहे. धृतराष्ट्र गेला म्हणजे हा गादीवर ना. समजा युद्ध झालं असतं म्हणजे युद्ध झालं आणि कल्पना की युद्धामध्ये काही अवधीमध्ये दुर्योधनाला जय मिळाला असता तर धृतराष्ट्र टिकला असता का? ते भीमाला जसं पुतळ्याला धृतराष्ट्र आवडीत होता तसा दुर्योधनाने पहिल्यांदी धृतराष्ट्र आवडला गळा. आणि त्याच्या बायकोचं नाव काय धृतराष्ट्राच्या? गांधारी. तिला कृष्णाला शाप नाही, दुर्योधनाला द्यावा लागला असता तुझं कुळ नष्ट होईल म्हणून. सगळी विपरीतच घटना झाली. त्याला घेणं देणं नाही, पण हा विचार आमच्या ठिकाणी येतो म्हणून आम्हाला तो सगळा विचार करावा. आमच्या ठिकाणी तो दोष येऊ नये याच्यासाठी ही सगळी असलेली प्रक्रिया आहे. कर्माने अज्ञानाचा उच्छेद होतच नाही, त्यामुळे मोक्षाची तिथे संगती लावता येत नाही. आणि शास्त्र म्हणतं तुला हे कर आणि हे करू नको, याच्यामध्ये आम्ही प्रवृत्त कधीच करत नाही. मग प्रवृत्ती होतेच कशाने? शास्त्र त्याचं उत्तर देतं अज्ञानवशात. अज्ञान आहे ना तुला, मग प्रवृत्ती होणं शक्य आहे. प्रवृत्ती होणं शक्य म्हणल्यापेक्षा होतेच आहे. कधीपासून होते? अनादि. तुला अज्ञान कधी झालं माहित नाही. अज्ञान कधी झालं याचं ज्ञान नाही, हेच मोठं अज्ञानाचं विलक्षण आहे. माहितीच नाही ना. मला कधी मार लागला माहित नाही म्हणजे काय जबरदस्त काम झालं. याला लागलेली ठेच याला माहित नाही म्हणजे बधीर झाला होता तो. ज्यावेळी लागलं त्यावेळी बधीर झाला होता म्हणजे घाव किती मोठा आहे. बधीर असा तसं होतं काय? नाही, खूप मोठा घाव आहे. ज्यावेळी बधीर होतो आणि त्याच वेळी लक्षात राहत लागलेलं कळतं. नंतर हे हात तुकडा पडलाय, हात नाही दिसतोय. कधी तुकडा पडला? बधीर झालं होतं, काही कळलं नाही. वरनं काहीतरी येत होतं आणि नंतर हात नाही. बधीर झालं, तुटलेला कळला नाही. अज्ञान कधी मला झालं माहित नाही म्हणजे काय? भाव कर्म अनादि आहे. मग आता याचा उच्छेद करायचा आहे, त्याच्या परंपरेतला कोणी घेता काय? त्याच्या परंपरेतला चालणार नाही, कारण ते कार्य आहे, निवृत्त करू शकत नाही. मग कोण केलं पाहिजे? तत् समान, तत् विरोधी, किंबहुना त्याच्याहून प्रबल असं जर कोणी असेल तर त्याच्याकडून मात्र त्याचा विनाश निश्चित आहे. ते ज्ञान आहे आणि ते ज्ञान त्या अज्ञानाचं निवारण करतं. म्हणून सम्यक ज्ञानाच्या प्राप्तीसाठी म्हणून बलवद्ध, बलवृद्ध आणि प्रमाणाने असं असलेलं जे उत्थापित झालेलं, निर्माण झालेलं वा आम्हाला मिळालेलं जे ज्ञान, ते ज्ञान मात्र त्या अज्ञानाचा विनाश करतं. मिथ्या असलेलं अज्ञान आणि त्या मिथ्या असलेल्या अज्ञानाचं विरोधी. इथे पूर्व पक्षी म्हणतायत आत्मज्ञान नाही. का नाही आत्मज्ञान? हे म्हणतायत आत्मज्ञानाचं उपादान कारण अविद्या आहे. कारण का अविद्या होती म्हणून ज्ञानाचा प्रयत्न केला ना. यांचा शब्द आहे ननु आत्मज्ञानम अपि अविद्योपादानम. आत्मज्ञानाचं उपादान कारण अविद्या आहे. म्हणजे अविद्या जर उपादान कारण होत असेल इथल्या परिभाषेत आणि शंकाकारांच्या वाक्यरचनेप्रमाणे, जर आत्मज्ञानाचं उपादान कारण अविद्या असेल तर आत्मज्ञान अविद्येचं कार्य नाही काय? जसं कर्म आणि कर्माचं कारण अविद्या आहे म्हणून कर्म अविद्येचा उच्छेद करीत नाही, तसं आत्मज्ञान हे अविद्येचं कार्य जर ठरलं किंवा अविद्या
हे आत्मज्ञानाची उपादान कारण जर ठरली तर आत्मज्ञान लाख असेल. अविद्येचा उच्छेद करण्यासाठी समर्थ आहे काय? कशावरून शंका घेतात आणि या शंकेच्या पोटात काय म्हणतात? गुरु, शिष्य आणि जे प्रमाण श्रुती हे वापरता हे सगळं भेदाच आहे आणि हे सगळं मिथ्या आहे. आणि या सगळ्या असलेल्या मिथ्या समूहातून आत्मज्ञान होते आणि मिथ्या असलेल्या अज्ञानाचा उच्छेद होते. हे म्हणणंच पटत नाही. हे म्हणणं योग्य नाही. मग आत्मज्ञानाचं खरंच उपादान कारण अविद्या आहे का? याचा आपल्याला विचार करावा लागेल. उपादान कारण काय आणि उपादान कारणातून निर्माण होणारं कार्य काय आणि अविद्या आणि आत्मज्ञान यांचा असा खरा कार्यकारण भाव संबंध आहे का? या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय.